सार्वजनिक रस्त्यांवरील वाढते अपघात, वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन धाड यांच्या वतीनं विशेष वाहतूक मोहीम राबवण्यात आली आहे। दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशन धाडचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक धाड इथं ही कारवाई करण्यात आली आहे। या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश ट्रिपल सीट दुचाकीस्वार विना ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालक तसेच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करून नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता। अवघ्या 1 ते 1.5 तासांच्या कालावधीत पोलिसांनी चौकात ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली। या तपासणी दरम्यान एकूण 34 दुचाकी व 4 चाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून एकूण 27,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। ट्रिपल सीट परवाना नसणे, हेल्मेट न वापरणे, कागदपत्रांची अपूर्णता आदी विविध कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे। या मोहिमेमुळे काही काळ छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वाहन चालकांमध्ये गोंधळाचं वातावरण दिसून आलंय। मात्र पोलिसांनी संयमानं व शिस्तबद्ध पद्धतीनं कारवाई करत नागरिकांना वाहतूक नियमांचं महत्त्व समजावून सांगितलं आहे। वाहतूक नियम पाळणं हे दंड टाळण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे, असं आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आलं आहे। या विशेष मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस, सहाय्यक फौजदार प्रभाकर लोखंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र बराटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण चव्हाण, नायक पोलीस कॉन्स्टेबल युवराज मुळे, पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र मुळे, कुमोद जाधव, सतीश जाधव, भास्कर जाधव, अनिल तामणे, राजू माळी तसेच महिला अंमलदार वैशाली कोरडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। धाड पोलिसांची ही कारवाई म्हणजे केवळ दंड वसुली नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उचललेलं महत्त्वाचं पाऊल आहे।